शिवचं सर्व आवरून दिलं आणि शिव गेले ऑफिसला. तर म्हटलं चला आता आपण आपल्या कामांना लागूया. कालच्या वाळत असलेल्या कपड्यांच्याच घड्या करून घेतल्या सर्वात आधी आणि घरात येऊन बघितलं तर शंभू असा काही बसलेला होता टी व्ही बघत. दूध घ्यायला जायचं म्हटलं तर शंभूचा असा काही टाईमपास चालतो. आता त्या पायऱ्या त्यालाच उतरायच्या असतात. खूप वेळ घालवतो त्याच्यामध्येच. घरी आल्यानंतर सर्वात आधी म्हटलं चला कालचे लाडूच भरून घ्यावा, पडलेला होता पसारा तसाच तर. आणि देवपूजा केली आणि देवांना फुलं नसले तर वाटतच नाही की आपण देवपूजा केली. फुलं वाहिल्यानंतर खूप छान वाटतं. आता शंभू मोठा झाला आहे तर म्हटलं आता त्याला झोक्यापेक्षा खालीच झोपायची सवय लावूया. तर त्याला खालीच झोपायसाठी मांडीवर घेतलं होतं. आणि कितीही थंडी असली तरी शंभूला कूलरशिवाय झोप लागतच नाही. तर तेच कूलर चालू होतं. झोपेतनं उठल्यानंतर त्याची मैत्रीण आली होती त्याच्यामध्ये खेळण्यासाठी. तर तिलाच मारायचं काम चालू होतं त्याचं. खूप मारतो तिला तो. रात्रीच्या टायमाला इथे त्याला आप्पे बनवून दिले, त्याला खूप आवडतात. त्याने छान असे एन्जॉय केले. तर चला आजसाठी एवढंच. भेटूया आता उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नको. बाय बाय.